पारंपरिक आणि खमंग खुसखुशीत दशम्या बनवण्यासाठी आपण पहिले गव्हाचं पीठ घेत आहोत आणि त्याच्या अगदी पावपट म्हणजे 5 चमचे गहू असेल तर गव्हाचं पीठ असेल तर 1 चमचा डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यात भरपूर सारा ओवा हाताने चुरून टाकायचा आहे, म्हणजे मस्त खमंग टेस्ट येते. ओवा टाकल्यानंतर हळद टाकायची आहे, नंतर लाल तिखट टाकले, आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, कोथिंबीरने खूप सुंदर चव येते. त्यात आता चवीनुसार साखर आणि मीठ ॲड केलं आहे आणि दशम्या खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये आता आपल्याला कच्चं तेल टाकायचं आहे. मध्ये थोडा सेंटरला होल करून घ्यायचं आहे आणि थोडंसं 3-4 चमचे कच्चं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि नंतर हे असं मस्त मळून घ्यायचं आहे. जास्ती घट्ट नाही, जास्ती सैल नाही. आणि लाटताना पुरीसारखी छोटी पुरी लाटून मध्ये सेंटरला तेल लावून पुन्हा असं त्रिकोण करून घ्यायचं. घडीच्या पोळ्या आपण करतो तसं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे लेअर पण छान येतात आणि हा जास्ती टिकतोसुद्धा. तर या दशम्या आपण प्रवासालाही नेऊ शकतो, तर 4-5 दिवस चांगल्या राहतात. आतून तेल असल्यामुळे खुसखुशीत राहतात. आणि आता आपण आपल्या आवडीच्या आकारामध्ये लाटून घ्यायच्या. तुम्ही त्रिकोणी पण ठेवू शकता किंवा गोल आपल्या नेहमीप्रमाणे ठेपले लाटतो तसं गोल लाटून घ्यायचं आहे. पण चव फारच सुंदर येते, कुठलाही शेप ठेवला तरी मस्त खमंग लागतात. तिकडे साईडला तवा तापत ठेवायचा आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. हे पहा, अशी जाडी पाहिजे. आता खमंग खुसखुशीत मस्त भाजून घ्यायचं आहे तेल लावून आणि हे पहा आपल्या दशम्या तयार. आणि छान सुकी चटणी, डाळ, फोडणीची, लोणचं याच्याबरोबर सर्व करायचं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा.